माहित आहे का आपली बायको तर मटण खात नाही बा. मग ह्या मसाला आणाचाच काय ले. आता साऱ्या वेटाळात वास गेला म्हणजे मी काय करीन. मला लोक काय म्हणन, माय बाई हे बाई तर मटण खात नाही, हिच्या घरी वास कसा येऊन आला म्हणून मटणाचा. हे घेऊ, हे सामान आणलं याच्यात. पाय बरं काय काय आहे तर. लय वेळ झाला मला. हे पटकन. काय काय आणलं तुम्ही याच्यात? त्याच्यात ते माचीचे डबे आणले, एक पाव मुरमुरे आणले, आणि 2 मसाल्याचे पॅकेट आणले, आणि ते जराशे कुरड्या ह्या आणल्या. हो काय? का व? मी तुम्हाला मटण मसाला नाही सांगितला ना. काय माणूस आहे बापा ह्या. सांगा बरं आता. तुम्हाला तर माहित आहे का आपली बायको तर मटण खात नाही बा. मग ह्या मसाला आणाचाच काय ले. आता साऱ्या वेटाळात वास गेला म्हणजे मी काय करीन. मला लोक काय म्हणन, माय बाई हे बाई तर मटण खात नाही, हिच्या घरी वास कसा येऊन आला म्हणून मटणाचा. कसाच माणूस आहे तर काय माहित बाई. एक काम सांगा तर दुसरंच करते, धडाना गतीचं काम नाही करत एक. म्हणले काय माहित तो मटन मसाला आहे म्हणून. आणि कोणत्या भाजीत मसाला टाकला तर काय होते, लोकांनी वाजव गेला. त्यात फक्त नाव लिहून आहे मटन मसाला, पण त्यात मटन आहे काय, त्याच्यात लहान नाव लिहून असते का मटन मसाला भाजी टाकायचा. तो आणला. पहिलेच कोणी सांगितला नाही, आणला असता मला. मग पहिले सांगायला पाहिजे मटन मसाला चालत नाही म्हणून. जा आता, मी वापस करत नाही. तोच टाक भाजीत. ह्या जा आणि ह्या मटण मसाला वापस करा. मला काही पाहिजे नाही. ह्या मसाल्याचा सारा मटणाचा वास येते. तुम्हाला माहित आहे ना का मी खात नाही म्हणून. मला जमत आणि मला वासही नाही जमत त्याचा. तुम्हाला माहित आहे ना. तरी आणला तोच घरी मटण मसाला कायचा होय तर. आता तर अजिबात पाठवत नाही जाणार बापा तुम्हाला मी दुकानात. मी शक्ती जात जाईन मसाला घेऊन येत जाईल. जा घ्या, वापस करून द्या. हे मला आवडत नाही बा, मला जमतच नाही हे. घ्या बरं, न्या बरं. काय बाई हा माणूस आहे का कोण आहे बापा. एक सांगत का दुसरं करते. का दुसरा पण कोणता मसाला आणला तर दुसरा सुरीची मसाला आणला ना, त्याचा मटणाचा वास येते काय. दोन्ही एकात एक मिक्स कर. आणि असं कसं माहित पडते, असं कसं वास येते. एकात एक मिक्स करतो आणि तो भाजी टाकत जाय. जास्ती फडफड नको करू. आता डबल वापस जात नाही. पाय दुखते जरा मारले. गळ्यात ते पेट्रोल खतम झालं. लय हुशार आहे तू. कर तसंच एकात. मी अजिबात वापस करत नाही, तशीच काय. हो तुम्ही आता कसे जाल. आता गाडीतलं बी पेट्रोल खतम झालं आणि तुमच्या पोटातलं बी. पेट्रोल खतम झाल्यावर कसे जाल. पोटात पेट्रोल असतं तर रपकन गाडीवर टांग टाकली असती, रपकन गेले असते दुकानात. 15 चक्रा केल्या असत्या. मग इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे. आता संपलं ना. मी काही आता मसाला वापस करत नाही. मी काही 17 चक्रा मारत नाही. मसाला वापस नेईन त्याच्या दुकानात, तो काय म्हणन माही काही इज्जत माणसाची आहे का नाही. धाड त्याच्या दुकानात जो मसाला वापस करतो तो माणूस पागल आहे का म्हणे. ह्या म्हणत बायकोच्या मत ऐकते म्हणत. आता मी जात नाही, 17 चक्रा करत नाही. तुले वापस करायचं असं पैदल जाय, चप्पल घाल, तडात लवकर द्या मसाला वापस करायला. मी अजिबात जाणार नाही. मी दुसऱ्याचे बोलणे खात नाही. मी आता मसाला वापस करत नाही. ह्या ठीक आहे बा, ह्या गोडा मसाला होय. ह्या चांगला आहे ना. ह्या भाजीत टाकला तर चांगली टेस्ट येते याती घेईन. पण मी काय म्हणतो, तो मसाला तर तुम्ही वापसच करून द्या बा. ह्या चांगला आहे. ह्या टाकीन ना, तो वापस करा ना. त्याचे बदलीत मस्त दुसरा घेऊन या कोणता आहे. मला तर तोही आवडते. एव्हरेस्ट मसाला बी आवडते. मसाला काय म्हणते सुहाना पनीर मसाला तो बी आवडते. तो वापस करून द्या. सारा बायकाईले भाजीचा वाद जाते व मटणाचा. म्हणून मी तुम्हाला म्हणून राहिली. नाही तर मी काही 17 वेळच्या तुम्हाला चक्रास मारायला लावत होती काय. सांगा बरं. तुला सांगितलं ना, मी मसाला वापस करायला जाणार नाही. जास्त किरकिर करशील, एक सरपट्टी चांगली तर मायच्या घरची पैसे सुटशील परपर करत. मी अजिबात जाणार नाही. जात बसतो किटकिट लावायची नाही म्हटलं जास्त. नाही तू आहे मी आहे. जसं झोडपण ना संध्याकाळी बोंबलत बसशील, मायले फोन करशील. मग किती चिल्लावता हो तुम्ही मायवर. बाकीचे नवरे जाऊन पाव त्याले किती चांगलं पाहिजे बायकायले. त्याच्या गुपचूप खायला नेते. बायकाच्या मतानं प्रत्येक शब्द ऐकते.
त्याले गुपचूप चारायला नेते, त्याले भेळ चारायला नेते, कुठं कुठं नेते, त्याले फिरवाले घुमाले, ह्या पार्कमध्ये त्या पार्कमध्ये. तुम्ही पहा कशी चिल्लावून राहिले मायावर तर.